हाय फ्रेंड्स, कसे आहात? आज खूप दिवसानंतर तुमच्यासोबत बोलते आहे आणि बोलायचं कारण एकच की आता पावसामुळे सर्वजण फिरायला नक्कीच कुठेतरी जात आहेत, कारण बाहेर खूप सुंदर असं वातावरण झालं आहे आणि या वातावरणात नक्कीच सगळ्यांची फिरायला जाण्याची इच्छा असते. असंच गेल्या आठवड्यामध्ये आम्ही एलोरा वॉटरफॉलला गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर आम्ही खूप एन्जॉय केला. पण घरी आल्यानंतर माहिती पडलं की तिथे एक मुलगा पाण्यामध्ये वाहून गेला आणि त्याचा डेथ झाली. ऐकून खूप असं वाईट वाटलं, कारण तो घरात कमवणारा व्यक्ती होता तो. तर ऐकून वाईट वाटलं. तर सांगायचं एवढंच होतं की लाईफ एन्जॉय नक्की करा, पण त्यासोबत आपल्या जीवाचीही काळजी घ्या. अशा ठिकाणी जाऊ नका जेणेकरून तिथून आपण वापस येऊ शकणार नाहीत. अशा ठिकाणी व्हिडिओ फोटो काढू नका की तिथून आपण पाय वगैरे घसरून पडल किंवा आपल्याला काही होऊ शकेल, कारण घरी वाट बघणारे आपले खूप असतात. कुणाची आई, कुणाचे वडील, कुणाची बायको, कुणाची लेकरं, सर्वांच्याच घरी सगळेजण असतात वाट बघणारे. तर त्यांचीही काळजी घ्या आणि स्वतःचीही काळजी घ्या. तर तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की पावसामुळे कधी कुठे काय पाय घसरल, कोणी कुठून काय पडल माहिती नसतं. तर गेल्यानंतर फक्त काळजीपूर्वक फिरा आपण, कारण एन्जॉय हा पाणी सर्वांनाच आवडतं आणि पाण्यामध्ये सर्वच जण जातात. फक्त काळजीपूर्वक आपण आपल्या स्वतःची काळजी घ्या, एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. आपल्या मित्रमैत्रिणींनाही नक्की सांगा आणि त्यांचीही काळजी घ्या, स्वतःचीही काळजी घ्या. बस एवढंच सांगायचं होतं. तुम्हाला माझ्या गोष्टीपासून तुम्ही सहमत असाल तर आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि काळजी घ्या. लाईफ एन्जॉय करा, कारण वातावरण बाहेर खूप सुंदर आहे. बाकी बाय. जय महाराष्ट्र मित्रांनो.